नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। कोपरगावात एलसीबीची धडाकेबाज कारवाई, 2 डंपर जप्त, 21,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अवैध वाळू माफियांवर एलसीबीचा दणका, 21 लाखांचा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 21,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी हरीश भोये यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गोपनीय माहितीच्या आधारे दिरडे फाटा, तालुका कोपरगाव येथे छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणारा एक डंपर आणि 2 ब्रास वाळू जप्त करण्यात आली। या प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरा आरोपी फरार आहे। त्यानंतर डौच गावाच्या शिवारात पेट्रोलिंग दरम्यान आणखी एका डंपरवर कारवाई करण्यात आली। या कारवाईतही 2 ब्रास शासकीय वाळूसह डंपर जप्त करण्यात आला। दोन्ही कारवायांमध्ये एकूण 21,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध पर्यावरण कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकी विरोधातील ही कारवाई जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे। प्रतिनिधी जाकीर शेख, अहिल्यानगर। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।